नमस्कार. आज आपण बघणार आहोत उपवास सोडण्यासाठी शेवयाची खीर. उपवास सोडायला काहीतरी आपल्याला गोड असं लागतंच. मग त्यासाठी आपण तयार करायची आहे शेवयाची खीर आणि ही खीर पौष्टिक पण आहे आणि खूप पटकन झटपट तयार होते आणि घरच्याच साहित्यामध्ये तयार होते आणि कुणी पाहुणे आले तरी आपण ही स्वीट डिश म्हणून करू शकतो. खूपच छान आणि टेस्टी आणि एकदम एक वाटी खाऊन पण पोट भरणार नाही अशी पुन्हा पुन्हा खावंशी वाटेल अशी खीर तयार करणार आहोत. तर बघूया त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. आपण शेवया घेतलेल्या आहेत, अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे उकळून आणि शेवया भाजून घेतलेल्या आहेत, त्यात ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत. दूध उकळून झालेलं आहे, शेवया भाजून ड्रायफ्रूट पण शेवयांबरोबर तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे आणि ते आपण उकळलेल्या दुधामध्ये टाकलेलं आहे. शेवया छान अशा भाजलेल्या होत्या तुपावर, ड्रायफ्रूट आणि शेवया भाजून घेतलेल्या होत्या. उकळून घेतलेलं आहे एक 5 मिनिटं. त्यानंतर 4 चमचे साखर घातलेली आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर घालू शकता. त्यानंतर आपण छान हलवून घेतलेलं आहे. बघू शकता खूप छान अशा शेवया शिजलेल्या आहेत आणि अगदी बासुंदीसारखी टेस्ट लागते. ड्रायफ्रूट पण छान दिसत आहेत त्याच्यामध्ये, तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता. विलायची पूड घातलेली आहे अर्धा चमचा. विलायची पूड जरा शेवटी घालायची आहे. केशर घेतलेले आहे, पाण्यात भिजवून थोडंसं टाकले आहे. खीर शिजल्यानंतर आपण रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा.